श्रीलंका पर्यटन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई साहेब यांनी श्रीलंका येथे पर्यटन काढलेले आहे. आणि आज हे जे पर्यटक आहे हे अनुराधापुरम या ठिकाणी गेलेले आहेत. अनुराधापुरम या शहराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. जगामध्ये या स्थानाला खूप महत्त्व आहे, कारण ह्या स्थानाला 2300 वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कारण 2300 वर्षापूर्वी सम्राट अशोक याने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना या अनुराधापुरम म्हणजे श्रीलंकेला त्या ठिकाणी पाठवलं होतं. आणि हे दोघं बहीण भावंड बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नालासोपारा या बंदरातून श्रीलंकेकडे रवाना झाले समुद्रामार्गे. आणि ते अनुराधापुरम या ठिकाणी गेलेले आहेत. आणि जाताना या भंते महेंद्र आणि संघमित्रा यांनी बोधगया या ठिकाणावरून बोधिवृक्षाची एक फांदी रोप त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आणि हे जे बोधिवृक्ष आहे या बोधिवृक्षाचं रोपण त्या ठिकाणी अनुराधापुरम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आजही जे मूळ बोधिवृक्ष बिहारमधील बुद्धगया या ठिकाणीतील जे बोधिवृक्ष आहे त्या वृक्षाची फांदी आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते बोधिवृक्ष हे बुद्धगयातील बोधिवृक्ष हे सम्राट अशोकाच्या पत्नीनं त्याला नष्ट केलेलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी जे बोधिवृक्षाची जी फांदी आणली ती या अनुराधापुरम या ठिकाणाहून आणून त्या ठिकाणी पुन्हा परत लावण्यात आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला असं दिसतंय की मूळचा बोधगया या ठिकाणचा मूळचा जो बोधिवृक्ष होता त्याची फांदी अनुराधापुरम या ठिकाणी नेण्यात आली. आणि इथला बुद्धगया या ठिकाणावरचा जो बोधिवृक्ष होता तो नष्ट झाल्यावर अनुराधापुरम या ठिकाणावरनं आपल्याला बोधिवृक्षाची फांदी आणून बिहार राज्यामध्ये ती बोधगया या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं अनुराधापुरम या ठिकाणावरील हे बोधिवृक्ष अतिशय पवित्र असं मानलं जातं. आणि या ठिकाणावर बरेच आक्रमणं झाली त्यावेळेला स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी त्या झाडाला किंवा त्या बोधिवृक्षाला लाकडी कुंपण करून त्याचं संरक्षण केलं. तर अशा या अनेक संकटातून हे बोधिवृक्ष त्या ठिकाणी आज जवळजवळ 2300 वर्षे त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आज अशा चांगल्या स्थितीमध्ये ते अजूनही आहे. आणि त्या ठिकाणी तेथील सरकारने त्याला चांगलं संरक्षण त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याचं संवर्धन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होत आहे. तर अशा या ठिकाणाला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्या ठिकाणी पर्यटन गेलेलं आहे आणि त्याला भेट दिलेलं आहे, तिथं वंदन केलेलं आहे.